आपल्या सर्वांना कल्पना आहे की भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीच्या निमित्ताने भारत सरकारच्या पुढाकाराने युनिटी मार्च या उपक्रमाचा शुभारंभ केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली आम्ही करत आहोत। महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग, माय भारत, NSS, NCC तसेच स्थानिक प्रशासन जिल्हास्तरीय पदयात्रा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्याचे नियोजन केलेलं आहे। महाराष्ट्राचा क्रीडा विभाग या पदयात्रेच्या आयोजनाकरता महत्त्वाची अत्यंत भूमिका या ठिकाणी आयोजक म्हणून असणार आहे। पदयात्रेचा कालावधी हा 31 ऑक्टोबर 2025 ते 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत असणार आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 8 ते 10 किलोमीटरची या ठिकाणी 3 पदयात्रा या ठिकाणी आयोजित करायच्या आहेत। कार्यक्रमाचे सर्वसाधारणपणे उपक्रम असे आहेत की निबंध आणि वादविवाद स्पर्धा, सरदार पटेल यांच्या जीवनावर चर्चासत्रे आणि पथनाट्ये, नशामुक्ती भारत प्रतिज्ञा, योग आणि आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहीम, संस्था स्वदेशी मेळावे आयोजित करेल जिथे सहभागी गर्व से स्वदेशी प्रतिज्ञा देखील या ठिकाणी घेतील। आत्मनिर्भर भारत प्रतिज्ञा आणि सांस्कृतिक सादरीकरण अशा वेगवेगळ्या या स्वरूपामध्ये या एकता दिवसाचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। खरं म्हणजे यापूर्वी देशामध्ये एकता दिवस म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिवशी या ठिकाणी साजरा करण्याचा प्रघात आहे, परंतु यावर्षी मुद्दाम जरा वेगळं या ठिकाणी भूमिका घेऊन हा एकता अभियान समारंभ जो आहे, एकता अभियान प्रारंभ जो आहे तो वेगळा विषय घेऊन या ठिकाणी आपल्या समोर येतो आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्र हा जवळपास देश, महाराष्ट्रच नव्हे तर देश हा जवळपास 65% तरुणांचा देश आहे। मोठ्या प्रमाणावर तरुण या देशामध्ये असल्यामुळे भारतातील सर्वात अधिक लोकसंख्या असलेल्या राज्यापैकी महाराष्ट्रसुद्धा त्यामध्ये सहभागी आहे आणि तारुण्य हेच देशाचे भविष्य असल्याने त्यांच्या ऊर्जेला योग्य दिशा देण्यासाठी आणि क्रीडा क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर चालना देण्यासाठी क्रीडा व युवक कल्याण विभागाची जाणीवपूर्वक स्थापना करण्यात आलेली आहे। 13 ते 25 वयोगटातील युवकांना जागतिकीकरणाच्या गतीशी संतुलितपणे जोडण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, वैविध्यतेचे ज्ञान, नागरिक कर्तव्ये व जबाबदाऱ्या याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी राज्य सरकार सुधारित या ठिकाणी युवा धोरण तयार करत आहे। या धोरणात लिंग, धर्म, जात, भाषा, उत्पन्न, ग्रामीण, नागरी, अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय या सर्व गटाचा विचार करण्यात आलेला आहे, जेणेकरून कोणताही तरुणी या ठिकाणी वंचित राहणार नाही अशा प्रकारचं नियोजन आमच्या युवा धोरणाच्या यामध्ये असणार आहे। युवा धोरणाद्वारे तरुणांना निर्णय प्रक्रियेत सहभाग, शिक्षणाचा हक्क, रोजगार व उद्योजकता संधी, आरोग्य, पर्यावरण, निवारा, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक सहभाग यासारखे मूलभूत अधिकार या ठिकाणी दिले जाणार आहेत। युवकांनी भारतीय संविधानाचे पालन करावे, शांतता, सामाजिक बांधिलकी, हिंसा व भेदभावापासून दूर राहणे, राष्ट्रीय एकात्मता, सार्वजनिक मालमत्तेचा सन्मान, पर्यावरण संवर्धन आणि राष्ट्रसेवेचा स्वीकार अशा प्रकारे त्यांच्याकडून कृती आवश्यक आहे, अपेक्षित आहे। क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत युवा वसतिगृह, युवा महोत्सव, राज्य व जिल्हास्तरीय युवा पुरस्कार, नेतृत्व व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे, राज्य युवा विकास निधी व प्रशिक्षण केंद्रे अशा योजनांची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे। युवा धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी युवकांना आपले विचार, मते आणि सूचना देण्याचे आवाहन या ठिकाणी मी जाणीवपूर्वक करतो। सामाजिक, शैक्षणिक आणि कौशल्य विकासावरील सूचना थेट माध्यमातून या ठिकाणी मागवल्या जाणार आहे। हे धोरण समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्यामुळे ग्रामीण तरुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत। महिला व बालकल्याण, महिला व बालविकास, त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्य, कौशल्य विकास इत्यादी विभागांच्या समन्वयातून नाविन्यपूर्ण युवा योजना सुरू केल्या जाणार आहेत। युवा धोरणात मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती, शिक्षण, रोजगार, कृत्रिम बुद्धिमत्ता AI
सायबर सुरक्षा व डिजिटल तंत्रज्ञान यासारख्या नव्या आव्हानांचाही समावेश करण्यात आलेला आहे। खाली दिलेला QR कोड स्कॅन करून आपण आपले मत नोंदवू शकता। आपला एक विचार उद्याचा महाराष्ट्र निश्चितपणे घडू शकतो आणि म्हणून महाराष्ट्रातील तमाम तरुणांना या ठिकाणी हे युवा धोरण तयार करत असताना त्यांचा सहभाग त्या ठिकाणी नोंदवायचा आहे। तो लवकरात लवकर ते नोंदवतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला राज्यभरातून अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा मी जनतेकडून या ठिकाणी व्यक्त करतो। धन्यवाद। युवा धोरणची समितीकडे दिली आहे त्याची समिती अहवाल केव्हापर्यंत देईल? साधारण एक महिनाभरात आता युवा धोरणाची 17 तारखेला कोर कमिटीची बैठक होती। युवा धोरणामध्ये 40 लोकांचा समावेश असल्यामुळे मग ते फार कन्फ्युजन या ठिकाणी व्हायला लागले त्यामध्ये। त्यामुळे मग आता वेगवेगळ्या समित्या निर्माण केलेल्या आहेत वेगवेगळे विषय देऊन आणि त्या समित्यांच्या माध्यमातून कोर कमिटीला ते ब्रीफिंग करणार आहे आणि कोर कमिटीची एक बैठक घेऊन ते धोरण लवकरात लवकर महिनाभराच्या आतमध्ये आम्ही जाहीर करणार आहोत। हो 100%। नहीं, ख़त्म तो कुछ हुआ नहीं है, उसका जो उसमें बहुत चेंज करना ज़रूरी है और आज के युवाओं को क्या चाहिए वो पूरा उसका उसमें समावेश होना चाहिए। इसलिए वो रिवाइज करने के लिए कमेटी बनाई है और रिवाइज करके जल्दी से जल्द हम नया धोरण नया पॉलिसी लॉन्च करेंगे। कोकाटे साहेब, अलीकडे आपण दुबई आणि कतारचा दौरा केला, त्या दौऱ्यामधून काही आपल्याला म्हणजे नवीन गोष्टी? त्या दौऱ्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर जे खूप उच्च प्रतीचं आहे। म्हणजे वर्ल्ड फुटबॉलच्या माध्यमातून कतारला जे मोठमोठे स्टेडियम तयार करण्यात आले तशा प्रकारचं भारतामध्ये एकही स्टेडियम नाही किंवा जगामध्ये अनेक स्टेडियम जे आहेत त्यापेक्षाही कतारचे स्टेडियम फार उच्च पातळीचे आहेत आणि त्या देशाबरोबर या ठिकाणी अग्रीमेंट करून आमचे काही खेळाडू त्या देशामध्ये जातील किंवा त्यांचे काही खेळाडू आपल्याकडे येतील आणि वर्ल्ड फुटबॉलच नव्हे तर वेगवेगळ्या गेममध्ये त्यांचे पण या ठिकाणी खेळाडू प्रावीण्य मिळवतील आणि आमच्याही खेळाडूंना एक चांगलं या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी उपलब्ध होईल। या दृष्टिकोनातून त्या देशाच्या क्रीडा विभागाबरोबर मी या ठिकाणी अग्रीमेंट करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे। विशेषतः जे आपल्या साहसी खेळ आहेत ग्रामीण भागात आहे, लिझिम आहे, तलवार वगैरे, दानपट्टा वगैरे, जे बालेवाडीमध्ये प्रशिक्षण घेतलं पाहिजे, ट्रेनिंग झालं असं काही दिसत नाही। आता कसं झालं आहे की आता बऱ्याच अंशी क्रीडा संकुलामध्ये फार मेंटेनन्स अभावी दुरावस्था होती। या अगोदर क्रीडा संकुलाकडे फार कोणाचं लक्ष नव्हतं आणि क्रीडा संकुलामध्ये अशीच लोक आरोग्यासाठी किंवा छंद जोपासण्यासाठी या ठिकाणी फिरायची, परंतु आता नव्याने कॉम्पिटिशनमध्ये मुलांनी सहभाग घेतला पाहिजे, मेडल्समध्ये या जास्तीत जास्त मेडल्स मिळवले पाहिजे। म्हणून आम्ही त्या ठिकाणी स्पोर्ट्सच्या संदर्भामध्ये अंडर-20 जास्तीत जास्त स्कूल आणि कॉलेजेस त्यांना इंटरकनेक्ट करणार आहोत, त्यांना मैदानं उपलब्ध करून देणार आहोत। काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्यांना सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत आणि राज्य सरकारने एक निर्णय घेतलेला आहे की जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून 1% निधी हा मेंटेनन्ससाठी प्रत्येक जिल्हा क्रीडा संकुलाला तालुका क्रीडा संकुलाला उपलब्ध करून देण्याचा निर्णय झालेला आहे। साधारण एक 4-8 दिवसामध्ये तो GR बाहेर पडेल। हो 100% क्रीडा धोरण पण नवीन होणार आहे, युवा धोरण पण नवीन होणार आहे आणि अल्पसंख्याकांसाठी सुद्धा काही योजना जर त्यांच्या गरजेप्रमाणे मागतील तर त्याप्रमाणे या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय आहे। एक महीना सजेशन देना है और बहुत सारे सजेशंस मुझे प्राप्त हुए हैं। अभी उनका तो पूरा ब्यौरा जो है पूरा एक साथ बैठ के कलेक्ट करके वो पॉलिसी डिक्लेयर करेंगे। एक महीना है और आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून QR कोड पोहोचवणार। मग ते ऑनलाईन करू आम्ही, त्याच्यामध्ये ऑनलाईन शासनाच्या वतीने करता येईल किंवा शासनाच्या वेबसाईटवर टाकू आम्ही त्याला। तो आता त्या ज्या कमिट्या केलेल्या आहेत त्या कमिट्या तो निर्णय घेणार आहेत, त्या कमिट्या निर्णय घेऊन आणि ते महाविद्यालयामध्ये तो धोरण या ठिकाणी लॉन्च करणार आहेत। त्यांच्याकडनं जे प्रस्ताव येतील ते प्रस्ताव राज्य शासन त्याला मान्य करेल आणि त्या दृष्टिकोनातून युद्ध पातळीवर त्या ठिकाणी कामकाजाला सुरुवात होईल। राज्यामध्ये क्रीडा प्रशिक्षण केंद्र कुठे कुठे आहेत
राज्यामध्ये जवळपास 12 खेळांसाठी लक्षवेध म्हणून आपण पुण्याला या बालेवाडीला या ठिकाणी बैठक घेतली आणि 12 खेळांसाठी आपण त्या ठिकाणी हाय पॉवर कमिटी म्हणजे चांगल्या प्रकारच्या सुविधा हाय पॉवर कमिटीच्या माध्यमातून निर्माण केलेल्या आहेत. आणखी 12 गेम येत्या 1 महिना 2 महिन्यामध्ये आम्ही तिथं उपलब्ध करून देणार आहोत लोकांसाठी. आणि जास्तीत जास्त चांगलं बालेवाडीचं जे क्रीडा संकुल आहे ते राज्य पातळीवरचं अप टू डेट कसं असेल या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू आहेत. नाही, जिल्हा पातळीवरती अजून त्यांचा आढावा घेतोय आम्ही. जिल्हा पातळीवरचे जे स्टेडियमची तर कमतरता आहेत काही गोष्टींची किंवा दुरुस्ती नाही आहे किंवा मग त्या ठिकाणी अपग्रेडेड असं त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, ते त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. मग ज्या ज्या जिल्ह्याला गरज पडेल, उदाहरणार्थ नंदुरबार जिल्हा आहे, आता मी तिथला पालकमंत्री आहे, मग नंदुरबार जिल्ह्याला मी आता काल 25 कोटी रुपये परवाच मंजूर केलेले आहे. असं जिल्हावाईज सर्व जिल्ह्यांना ज्या ज्या जिल्ह्यांना गरज आहे आणि ज्या भागामध्ये ज्या खेळाचं पोटेन्शियल आहे त्याचा सर्व अभ्यास करून त्या भागामध्ये आपण सुविधा उपलब्ध करून देऊ. ऑलिम्पिक जे खेळ आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व वाढावं किंवा आपले जे दत्तू भोपळ्यासारखे प्लेयर्स आहेत ते जवळपास जातात मिळतपर्यंत पण त्यांना जिंकता येत नाही, त्याला काही विशेष आपण काय करणार? नाही, त्याच्यासाठीच तर हा प्रयत्न आहे आमचा की क्रीडा संकुलं अपडेट व्हावे, क्रीडा संकुलं शाळेशी आणि महाविद्यालयाशी कनेक्ट व्हावेत आणि बिलो 20 विद्यार्थ्यांना या ठिकाणी विद्यार्थिनींना खेळता यावं, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा प्राप्त व्हाव्यात या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही आताच महिलांसाठीच्या स्वच्छतागृहाची एक GR काढलेला आहे आणि त्यासाठी आदेश दिलेला आहे की तात्काळ ताबडतोब प्रस्ताव पाठवा. एक आर्किटेक्टच्याकडून एक कॉमन डिझाईन तयार केलं जाईल, जिल्ह्यासाठी वेगळं, तालुक्यासाठी वेगळं, विभागासाठी वेगळं आणि अशा प्रकारचे वेगवेगळे चेंजिंग रूम, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा या महिलांसाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत आणि त्यासाठी प्रायोरिटी निधी उपलब्ध करून दिला जाईल. नाही, त्यासाठी आता माझे 3 ठिकाणी विभागीय बैठका झालेल्या आहेत. त्यामध्ये अमरावती, नागपूर, नाशिक आणि अजून 3-4 ठिकाणी माझ्या व्हायच्या आहेत, परंतु त्यामध्ये बऱ्याच सुधारणा त्या ठिकाणी सुचवल्या गेलेल्या आहेत. नाही, क्रीडा धोरणामध्ये प्रस्तावित अजून काहीच नाही आहे, पण त्यांच्याकडून एकदा सूचना मागवलेल्या आहेत, त्या सूचना एकत्रितपणे करून क्रीडा धोरण जाहीर करण्यात येईल. मंत्री साहेब, क्रीडा आणि युवक कल्याण हे महत्त्वाचा विभाग तुमच्याकडे आहे. महाराष्ट्रात तरुणांची संख्या मोठी आहे आणि महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ झाला आहे, या तरुणांनी कधी पाहिला नाही, तर एकता अभियानाच्या माध्यमातून ह्या तरुणांना त्याचा अनुभव यावा किंवा ते पाहण्याची संधी मिळावी म्हणून तुम्ही एखादा कार्यक्रम किंवा शिबिर दुष्काळी भागात घेतात? नाही, असा इश्यू नाही आहे. मुळात ज्या भागामध्ये खूप अतिवृष्टी झालेली आहे, जमिनी वाहून गेलेल्या आहेत, त्या शेतकऱ्यांची मुलंसुद्धा युवकच आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या डोळ्याने, त्यांच्या अनुभवाने त्यांनी हे सगळं अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे. त्यामध्ये त्यांना असं म्हणता येणार नाही की राज्यातल्या क्रीडा युवकांना किंवा युवकांना ह्या सगळ्या गोष्टीची अनभिज्ञता आहे म्हणून. एकच आहे की ह्या सगळ्या गोष्टींमधून आमचा युवक जो आहे राज्यातला, तो युवक हा कायम बिझी राहिला पाहिजे, कायम एंगेज असला पाहिजे. तो कामामध्ये कुठल्या तरी कामामध्ये एंगेज असला पाहिजे आणि तो एंगेज कधी राहील? जोपर्यंत त्याला इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थित मिळणार नाही तोपर्यंत तो एंगेज राहणार नाही. उदाहरणार्थ शेतीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं दिलं तर शेतीमध्ये बिझी राहील, खेळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं दिलं तर खेळामध्ये बिझी राहील. तो बिझी राहणं हे आपल्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे आणि भविष्यकाळामध्ये तो बिझी कसा राहील तरुण, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल. पूर्वी प्रत्येक शाळेमध्ये नाही, आता अल्पसंख्याक विभागांना आम्ही त्यांच्या परवानग्या रद्द केलेल्या आहेत आणि अल्पसंख्याक विभागाच्या अंडर जेवढी शाळा येतात, 8,000 स्कूल साधारण आहेत, त्या सर्व स्कूलना आम्ही क्रीडा शिक्षक कंपल्सरी केलेला आहे. जर त्यांनी क्रीडा शिक्षक भरती केली नाही तर त्यांना मान्यता राज्य सरकार देणार नाही. आणि आम्ही जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे पण सचिवाबरोबर बैठक घेतली, शिक्षण मंत्र्याबरोबर बैठक घेतली आणि त्यांनाही सूचना केल्या आहे की तुमच्या 250 विद्यार्थ्यांमागं एक क्रीडा शिक्षक हा कंपल्सरी असला पाहिजे. नवीन आकृतीबद्ध मंजूर झाल्यानंतर जेवढे क्रीडा शिक्षक भरले जातील त्यामध्ये प्रामुख्याने क्रीडा शिक्षक प्रत्येक केंद्र शाळेवर किमान या ठिकाणी असला पाहिजे, अशा प्रकारची अट त्यांना आम्ही या ठिकाणी घातलेली. मला मान्य आहे सध्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये क्रीडा शिक्षक उपलब्ध नाही, ही गोष्ट बरोबर आहे. परंतु आता जो नव्याने आकृतीबद्ध मंजूर झाला आहे आणि ज्या वॅकन्सीज आहेत त्या वॅकन्सीजमध्ये क्रीडा शिक्षकांची भरती जास्तीत जास्त करण्यात यावी, अशा प्रकारचे निर्देश आपण शिक्षण विभागाला दिलेले आहेत. गेल्या सरकारच्या काळात क्रीडा संकुलांच्या बांधकामाच्या संदर्भात काही आक्षेप अर्थ विभागाकडून घेण्यात आले होते की गरजेपेक्षा जास्त खर्च झालेला आहे, अनेक नियमांचं पालन झालेलं नाही, असे बऱ्याच प्रकारचे इश्यूज
उभारणी संदर्भात इम्प्लिमेंटेशनमध्ये थोडासा कमी जास्तपणा असू शकतो. ठेकेदार वेळेवर काम करत नाही, कुणी हायकोर्टात जातात, कोणाचे राजकीय वाद असतात, त्यामुळे ते कामं व्यवस्थित वेळेवर होत नाही. 5-5 वर्ष बांधकाम पूर्ण करायला लागतात. अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये सुटसुटीतपणा कसा करता येईल या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये किती क्रीडा संकुलं आहेत, एकूण जमिनी किती त्यांच्या नावावर आहेत, जमिनीची सिच्युएशन काय आहे, कुठल्या कुठल्या प्रकारच्या सुविधा तिथं उपलब्ध आहेत, किती खर्च झालेला आहे, किती खर्च करण्याची आवश्यकता आहे, या सर्व गोष्टींचा आढावा येत्या 8-15 दिवसामध्ये मी घेतोय आणि त्याचप्रमाणे माहिती मागवलेली आहे. खर्च जास्त झाला असेल तर हे खर्च कमी किंवा जास्त व्हावं हे शासनाचं धोरण जरी असलं तरी त्यामध्ये तो अधिकार आहे आम्हाला की एखाद्या तालुक्यामध्ये जर आदिवासी तालुका आहे समजा, आदिवासी तालुक्यामध्ये खेळाडू जास्त प्रमाणात आहे तर त्या तालुक्यामध्ये खर्च जास्त झाला तरी चालेल आम्हाला. असं बांधकामावर जो खर्च व्हायला होता त्याच्यापेक्षा जास्त खर्च दाखवला गेला. नाही, तसं त्या संदर्भातले तसे उदाहरणं माझ्यासमोर अजून नाही आहेत. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्यावर बोलण्यात काय अर्थ नाही. साहेब, आता अनेक तुमची तालुक्याच्या ठिकाणी जी संकुल आहे ती अक्षरशः गवतानं माजलेली आहेत. तिथं कोणी खेळत नाही, तिथं फक्त इमारती बांधून ठेवले, ट्रॅकची दुरावस्था झाली आहे, अशी सगळीकडे अवस्था झालेली आहे. काही ठराविक मुठावर इतकीच फक्त राज्यामध्ये संकुल आहे. तर याचा तुम्ही काय आढावा घेणार आहे का? की जी सगळी काही दुरावस्थेत पडलेली अडगळीत पडलेली आहे जी गावाच्या बाहेर आहेत किंवा तालुक्याच्या, याचा आढावा घेण्यासाठी मी त्या विभागाला आदेश दिलेले आहेत की मला महिन्याभराच्या आतमध्ये सर्व क्रीडा संकुलांची अद्ययावत परिस्थिती या ठिकाणी माझ्या समोर ठेवा आणि मग त्यामध्ये एक लक्षात ठेवा की आपण इथं बसलेली सर्व माणसं आहे, आपण अनुभव घेतो. गाडी किती महाग घेतली, बंगला किती मोठा बांधला आणि तो जर वापरात नसेल तर त्याची परिस्थिती काय होते हे सांगण्याची आपल्याला आवश्यकता नाही. त्यामुळे ते कार्यरत असले पाहिजे, कायम एंगेज असले पाहिजे आणि कायम त्याचा वापर झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही शाळा इंटरनेट कनेक्ट करतोय, त्याच्याबरोबर शाळेतल्या विद्यार्थ्यांना कंपल्शन करतोय की तुम्ही रोजचे विद्यार्थी खेळवले गेले पाहिजे म्हणून. जोपर्यंत रोजचा खेळ सुरू होणार नाही तोपर्यंत ती इन्फ्रास्ट्रक्चरची जी इमारत आहे किंवा तिथला जे इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण केलेलं आहे तोपर्यंत ते कार्यरत राहणार नाही. आणि आता कार्यरत ठेवण्यासाठी खेळाडूंनी खेळावं आणि सरकारने त्यासाठी मेंटेनन्ससाठी निधी उपलब्ध करून द्या. अशा दोन्ही गोष्टीकडे लक्ष देतोय आम्ही. प्रश्न आहे की क्रीडा संकुलं जी आहेत ना, बरीचशी क्रीडा संकुलं ही त्या कारणासाठी वापरली जात नाही, म्हणजे त्यांचा इतर कामांसाठी उपयोग होतो. लग्नासाठी म्हणा किंवा इतर काही महोत्सव असतात. आता डोंबिवलीतलं जे सावळाराम क्रीडा संकुल आहे त्याचा क्रीडा कामांसाठी उपयोग न होता तर बाकीच्या कामांसाठी वापरली जातात. नाही, तो सर्व आढावा मी या ठिकाणी घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. त्या आढाव्यामध्ये आम्ही त्यांना विचारणार आहोत की तुम्ही किती खेळाडू खेळवले, किती मेडल मिळाले, किती कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला. स्पर्धा नाही मिळालं तर त्याच्यावर आम्ही जबाबदार फिक्स करून त्या अधिकाऱ्यावर आम्ही त्या अधिकाऱ्यावर फिक्स करू. तो क्रीडा विभागाच्या अंडर येत नाही, ते बहुतेक ते महापालिकेच्या अंडर आहे ते किंवा सिडकोच्या अंडर असेल असं माझा अंदाज आहे. मी अजून माहिती नाही घेतली. धारावी कोणाच्या अंडर आहे? आपल्या अंडर नाही ना. प्रायव्हेट कंपनी चालवायला दिले, पण ते चालत नसेल बरोबर तर आम्ही ते विड्रॉ करून टाकू आणि ते अग्रीमेंट कॅन्सल करून टाकू. नहीं, अभी 1-1.5 महीने में करेंगे ना. उसको क्या आपको आपके सजेशन आने के बाद में 4-8 दिन में पब्लिश होगा वो, एज अर्ली एज पॉसिबल. कोल्हापूरचं विभागीय क्रीडा संकुल 10 वर्ष झालं नादुरुस्त आहे. 10 वर्षात एकही दिवस स्विमिंग लाईन चालू नाही. 10 वर्ष झाली. एका वार तुम्ही नागपूरला लगेच 300-400 कोटी रुपयाची काल घोषणा आहे. पुण्याला आपण आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, ऑलिम्पिक स्टेडियम करतोय आणि जुन्या काळाचं काय करणार मैदानाचं. त्यासुद्धा मैदानाच्या संदर्भामध्ये पहिले विभागीय क्रीडा संकुलं नीट करावी लागतील, नंबर 1. नंबर 2, जिल्हा क्रीडा संकुलांना निधी द्यावा लागेल आणि नंतर तालुका क्रीडा संकुलं करावं लागतील. खरं म्हणजे तालुका क्रीडा संकुलामधून खेळाडूवरती यायला पाहिजे. पण आताची परिस्थिती अशी आहे की विभागीय क्रीडा संकुलामध्येच पाहिजे तेवढ्या सुविधा नाही आहेत. त्यामुळे तेवढ्या सुविधा ज्या त्यांना अपेक्षित आहेत तेवढ्या सुविधा देण्यासाठी सरकार प्रयत्न निश्चितपणे करणार. दुसरा विषय तालमींना अजिबात निधी मिळत नाही. नाही, आता ह्या वर्षापासून आम्ही देणार. यावर्षी जरा थोडीशी या पुराच्या परिस्थितीमुळे जरा आर्थिक परिस्थिती जरा सरकारची पाहिजे तशी नाही आहे. कारण 35-40 हजार कोटी रुपये आम्हाला शेतकऱ्यांना मदत म्हणून या ठिकाणी जाहीर केलेली आहे. त्या दृष्टिकोनातून जे पैसे उपलब्ध होतील त्या निधीमध्ये आम्ही व्यायामशाळा, क्रीडा संकुलं अद्ययावत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
जाहीर करा की. काय तालुक्याला किती पैसे दिले जाहीर करा. नाही असं नाही. हे बघा, पॉलिसी म्हणून कोणीच पैसे दिलेले आहेत. पॉलिसी म्हणून जरी तालुक्याला 5 कोटी रुपये क्रीडा संकुलाला द्यायचे निर्णय झाला असेल तरी सुद्धा असं काही नाही की तालुक्याला 5च कोटी दिले पाहिजे म्हणून. काही तालुक्यामध्ये जागा कमी असेल, उपलब्ध नसेल तर 2 कोटीत होऊ शकतं. काही तालुक्यामध्ये 5 कोटी 10 कोटी रुपये लागतील. तर माझं आता मी स्वतः ज्या मतदारसंघातून रिप्रेझेंट करतो, माझं 50 एकराचं क्रीडा संकुल आहे. माझं 5 कोटीमध्ये होणारच नाही. मला 50 कोटी रुपये सुद्धा नाही. माझा 500 कोटीचा 250 कोटीचा माझा DPR तयार करून पाठवला आहे शासनाला. आता तालुका क्रीडा संकुलाला 250 कोटी रुपये कोण देणार आहे का? पण प्रश्न असा आहे की तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर काय देणार आहात, तुम्ही तुमचं लोकेशन काय आहे, तुमचा बेनिफिट कसा आहे, खेळाडूंना काय काय सुविधा आहेत, रेसिडेन्सच्या सुविधा आहेत की नाही, या सगळ्या गोष्टी तपासूनच मग त्याच्यावर निधी उपलब्ध या ठिकाणी राहणार. मुंबईसारख्या शहरांमध्ये श्रीमंतांची मुलं सगळ्यात जास्त जातात. सर्वसामान्य मुलांना खेळायला तिथे जास्त वाव मिळत नाही. तर त्या संदर्भात काही त्या संदर्भामध्ये वक्फ बोर्डाच्या जेवढ्या जमिनी आहेत किंवा क्रीडा विभागाच्या जेवढ्या जमिनी आहेत त्या विभागाच्या जमिनीवरती आम्ही या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून आणि त्यांना खेळायला सुविधा देणार आहोत. जिथे चालू आहे ऑलरेडी जिथे चालू आहे म्हणजे प्रायव्हेट कोचिंग होते त्यांची चौकशी करून त्यांचे भाव म्हणजे त्यांचे परवडतच नाही सर्वसामान्य मुलांना. नाही असं नाही. आता हे बघा, आता मी परवा वरळीला पोलीस ग्राउंडला गेलो होतो. पोलीस ग्राउंडमध्ये मोठी जागा आहे. त्या ठिकाणी एखादं स्टेडियम देऊ शकतो आम्ही छोटंसं. त्या स्टेडियममध्ये मुलांना 12 महिने खेळता येईल. म्हणजे जिथं जिथं जागा आहेत आणि ज्या ज्या विभागाच्या आहेत त्या त्या विभागाची चर्चा करावी लागेल. काही विभाग महसूल विभागाच्या जागा आहेत, काही नगरपालिकेच्या आरक्षित असलेल्या जागा आहेत, काही क्रीडा विभागाच्या जागा आहेत, काही वक्फ बोर्डाच्या जागा आहेत. या सगळ्या जागेवर लोकेशन फायनल करून आम्ही त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर देणार आहोत. आणि त्याला शेवटी निधीची मर्यादा आहे. पण शेवटी कुठेतरी या ठिकाणी सुरुवात करावी लागेल आणि मग तशा प्रकारची सुरुवात आम्ही या ठिकाणी करणार आहोत. मी लवकरच पवईच्या लेकमध्ये पाण्यावरती स्पोर्ट्स या ठिकाणी व्हावेत. म्हणजे आता पॅडल याचं जास्त फॅड आलं आहे, पॅडल गेम्सचं. आणि अजून बऱ्याच ठिकाणी आपण स्टेडियम तयार करू शकतो इंडोर गेम्सचे. तशा प्रकारचं आम्ही दुबईला एक स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. त्या धर्तू इथे करता येतं का काय, महानगरपालिकेवर बैठक घेऊन आम्ही तो विचार करणार आहोत. पवई लेकमध्ये मगरी असून त्याचा काही संबंध येत नाही. त्याला बंद आहे, त्याला काचा लागल्या त्याला 15-15 फूट बाजूने. त्याला ते स्ट्रक्चर असं आहे की ते 200 टनाचं मिनिमम वेट त्याच्यावर आहे पाण्यावर आणि त्याला बाजूने ग्लास लागलेला आहे सगळ्याला. ते महानगरपालिकेने नाकारलं किंवा पर्यावरण विभागाने नाकारलं तर काही करता येणार नाही. दुसरी एक जागा बघावी लागेल. पण ठाण्यामध्ये लेक आहेत जिथं इथं पाणी आटत नाही, अशा ठिकाणी पाण्यावरती गेम्स घेता येतात का आम्ही विचार करतोय. ठाण्यामध्ये आहे. इथे तुम्हाला ह्या ट्रायडंट हॉटेलच्या शेजारी जो मोठा तलाव दिसतो तिथे पाणी खाली जात आहे. त्याच्यामध्ये वॉल टाकून आणि आपल्याला पाणी स्टोअर करता येईल. तिथंही करता येण्यासारखं आहे. हा, तिथं जिथं पाणी एकदमच कमी होत नाही अशा ठिकाणी आपण पाण्यावरचे गेम या ठिकाणी करण्यासाठी प्रयत्नशील राहू. याचा जो विषय आहे की क्रीडा कोट्यातून 5% आरक्षण मिळतं नोकरीत आणि प्रचंड तक्रार आहे. SIT पण चालू आहे त्याच्या, पण कुठलीही चौकशी अजूनही पूर्ण झालेली नाही आणि खरोखरचे खेळाडू बाहेर आहेत जे हमाली करतात. नाही आता 5%पेक्षाही आपण खेळाडूंसाठी जास्तीत जास्त टक्केवारी कशी करता येईल अशी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहोत. आणि आताचं जे आकृतीबंध मंजूर झालेलं आहे त्या आकृतीबंधामध्ये जास्तीत जास्त क्रीडा विभागाच्या लोकांना नोकरी कशी मिळेल. कारण शेवटी आम्हाला जे क्रीडा शिक्षक नेमायचे आहेत ते क्रीडा शिक्षक नेमून कुठून येणार आहे बाहेरून. BPED BEd झालेले किंवा त्या क्षेत्रातले मान्यवर फार कमी आहेत शिक्षक. त्यामुळे आम्हाला क्रीडा विभागामध्ये मेडल मिळालेले शिक्षक घ्यावे लागणार आहेत. पण त्याच्यामध्ये काय येतं की क्रीडा विभागातल्या लोकांना फक्त तेवढा एकाच गेमविषयी त्यांना माहिती असते आणि इतर अनेक गेम शिकवायचे असतात. त्यामुळे कोणत्या गेममध्ये कोणता माणूस शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त झालेला आहे, कोणाला मेडल मिळालेला आहे, त्याला जर अपॉइंटमेंट दिली त्याने अजून कुठला कोर्स करण्याची आवश्यकता आहे असा सगळा विचार करून तो ते नियोजन करण्यात येईल. बोगस भरतीचा विषय जे आता बोगस कारवाई करू आम्ही. जे बोगस भरती असेल त्याच्यावरती 100% कारवाई होईल आणि त्यांना घरी पाठवलं जाईल. अजून माहिती घ्यायची मला. मी डिपार्टमेंटला कळवलेलं आहे की मला महिनाभराच्या आत सगळ्या माहिती द्यावून. त्या जमिनी माहिती आली की मग त्याच्यावरती मी तुम्हाला राज्यातल्या अशा अनेक शाळांची मैदानं आहेत
की जिथं अतिक्रमण झालंय पानाच्या म्हणजे याच्या टपऱ्या आहेत तिथं तंबाखू विकला जातो किंवा अनेक व्यावसायिक पर्पजसाठी तिथं अतिक्रमण झालेलं आहे. अनेकांनी बँकांसाठी भाड्यानं दिलेले आहेत त्या जागा अशा काळे काढून दिलं. तर याच्या संदर्भात तुम्ही क्रीडांगणं मोकळी करण्यासाठी किंवा ज्या याच्यासाठी पर्पजसाठी आहे त्याच्यासाठी काय करणार? नाही, प्रश्न असा आहे की त्यासाठी जे क्रीडांगणाच्या काही अनऑथराईज जागा जर त्यांनी कोणाला दिल्या असतील तर त्या संस्थेवर आम्ही कारवाई करू. त्या संस्थेला सांगू की तुम्ही तात्काळ मला ते अतिक्रमण काढून द्या आणि त्या ठिकाणी क्रीडा विभागाला जागा मोकळी करून द्या. आणि क्रीडा विभागासाठी आम्ही तिथे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देऊ त्यांनी मागितल्यास. हो, आताशी सुरू झालं आहे साफसफाईला, अजून वेळ थोडा. गिव्ह मी सम टाईम. चांगलं, मला काही वाटत नाही. मला काहीही दिलं तरी चालतं. मला काहीही दिलं तरी चालतं. नाही, सगळं आवडतं मला. काय ज्याला काम करायचं आहे त्याला कारण सांगता येत नाही. ज्याला कारण सांगायची तो काम कुठंच करू शकत नाही. मला सगळ्या गोष्टी येतात. मला शेतीतही काम करता येतं, खेळातही खेळतो मी. आणि तुम्ही अजून दुसरं कुठलंही काम दिलं मला, समुद्राच्या लाटा मोजायला ठेवलं तरी चालेल. हे तुम्हाला सांगितलं ना मी, तिथले इन्फ्रास्ट्रक्चर पाहिलंय मी. त्या कंट्रीशी टायअप करतोय, अग्रीमेंट करतो त्या कंट्रीबरोबर, अग्रीमेंट करण्याबरोबर. आणि स्पोर्ट्स सायन्सच्या संदर्भात ज्या ज्या खेळाडूंना इजा झालेल्या आहेत त्या खेळाडूंना जग पातळीवरचे सगळे खेळाडू तिथे त्यांनी ट्रीटमेंटसाठी आणलेले आहे. आणि अतिशय उच्च पातळीवरची मशिनरीची. तर म्हणजे तुम्ही जर प्रेस दिलं तर तुमचा कुठला भाग शरीराचा काम करत नाही, कुठल्या भागाला तुम्हाला प्रेस केलं पाहिजे, कुठल्या भागावरती तुमचा त्या ठिकाणी तुम्हाला ट्रीटमेंट घेतली गेली पाहिजे, अशा सगळ्या सुविधा ऑटोमाइज्ड मशिनरीज सगळ्या, त्यातून ते या ठिकाणी चांगलं ट्रीटमेंट करतात. मोठं हॉस्पिटल आहे त्यांचं म्हणजे कतारला. आणि बाकीच्या इन्फ्रास्ट्रक्चर खूप आहे. तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे आपण करू शकत नाही नाव डेज, पण त्यांच्याबरोबर आपण टायप करू शकतो. अगर मेरे निर्देश में आ जाए कि वो गलत है और गैर कानूनी है तो उसके ऊपर कार्रवाई होगी. थैंक यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.